ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 4 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. तर सुरुवातीला सुमन विषय काढते की अर्जुन नाही आला अजून सायली. मग अस्मिता म्हणते हो ग सायली, मी विचारणारच होते तुला. काय ग, दागिने घ्यायला गेला होतात ना तुम्ही, म्हणजे आणला का दागिना एखादा? सायली म्हणते हो गेलो होतो अहो अस्मिता ताई आम्ही तिकडे. पण काय झालं तिथे ना प्रिया भेटली आम्हाला, म्हणून मी तिच्या बरोबर आले. यांना महत्वाचं काम होतं, ते तिकडे गेलेत ऑफिसला, येतच असतील ते आता. मग प्रतापराव म्हणतात झालं, अर्जुन कधी नाही ते बायकोसाठी दागिना घ्यायला गेला आणि तिथे पण त्याला कामच आठवलं. सगळेजण हसायला लागतात. तेवढ्यात अर्जुनराव आलेत. अर्जुन म्हणतो असं कसं? आलो ना मी, बायको आधी आणि काम नंतर. सगळं काम सोडून मी माझ्या बायकोच्या मागे मागे आलो बाबा इथे. म्हणजे तिथे पूजा येते गेलो कुठीकडे. रविराज म्हणतात ये ज्युनियर ये. अरे काय बाबा, केव्हाच तुला फोन करत होतो मी, मला द्यायचं होतं तुला स्वतःहून आमंत्रण. त्यावर अर्जुन म्हणतो अरे सिनियर, माझ्या घरी यायला मला कशाला आमंत्रण हवंय, आलो बघ मी. अस्मिता म्हणते आलायस ना अर्जुन, दाखव बरं काय दागिना घेतला. त्यावर आता अर्जुनचे काहीसे असे हावभाव असतात, कारण या दोघांनी कुठे कसला दागिना घेतला हे त्या प्रियाचा पाठलाग करत असतात ना. अर्जुन आणि सायली आता दोघं एकमेकांकडे बघायला लागतात. कल्पनाताई म्हणतात काय रे, अरे बघता काय एकमेकांकडे, दाखव ना दागिना. नाही, सायलीने सांगितलं आम्हाला की तू दागिन्याच्या दुकानामध्ये तिला घेऊन गेला होतास, बघू तरी कुठला दागिना घेतलायस. अर्जुनला आता काही उमजे ना काय कारण द्यावं. काही सेकंड विचार करतो तो आणि म्हणतो अगं मम्मा, गेलो होतो आम्ही दागिन्यांच्या दुकानामध्ये, पण तुझी सून तिथे एकही दागिना चॉईस करायला तयार नव्हती. आता ही गोष्ट कल्पनाताईला काही हजम झाली नाही. त्या म्हणतात काय, सायलीला दागिना आवडला नाही? ए अर्जुन चल, माझा ना अजिबात विश्वास नाही सायलीला दागिना आवडला नाही म्हणे. अर्जुन म्हणतो आता त्याला काही उमजे ना काय उत्तर द्यावं. तो सायलीला डोळ्याने खुणवतो की तूच उत्तर दे आता. अस्मिता म्हणते नाहीतर काय, काही सांगतोयस काय ग सायली, सांग बघू काय झालं नेमकं दुकानात. आता सायलीलाही उमजेना उत्तर काय द्यावं. शेवटी सायली जरा विचार करून म्हणते ऍक्च्युली काय झालं ताई, आम्ही दागिनेच घ्यायला गेलो होतो, पण मला ते पारंपरिक दागिने हवे होते ना, आणि तिथे पारंपरिक दागिना नव्हता, म्हणून मी यांना म्हणलं की राहू द्या, नको काही घ्यायला. प्रेक्षकांनो, आता एका दुकानात दागिना नसेल तर दुसऱ्या दुकानात मिळतो की. असो काहीतरी कारण देऊन टाळतायत बिचारे, कारण त्यांना सांगता येत नाहीये ना ते प्रियाच्या मागे गेले होते. अर्जुन म्हणतो बघ मम्मा, मी तेच सांगत होतो ना. प्रतापराव म्हणतात काही हरकत नाहीये. अरे अर्जुन, तू एक काम कर, दिवाळीच्या वेळेला दसऱ्याचा आणि दिवाळीचा असे दोन्ही दागिने घेऊन टाक बरं. प्रेक्षकांनो, कसले सोन्याचे दागिने घेताय, इथं सोनं भयंकर महाग झालंय, ग्रॅमवर घ्यायचं तरी तोंडाला फेस येतोय. असो तर बघा, आता तेवढ्यात यांच्या घरचे गुरुजी आलेत. सुभेदार आणि किल्लेदार यांचे गुरुजी सेम आहेत बरं का, म्हणजे एकच गुरुजी आहेत यांचे. मग सगळेजण त्यांना वेलकम करतात, या गुरुजी या. मग ते गुरुजी म्हणतात झाली का पूजेची तयारी? मग सुमन काकू म्हणतात हो गुरुजी, तुमचीच वाट बघत होतो आम्ही, तुम्ही सांगितलेली सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे, तरी पण तुम्ही बघून घ्या हा एकदा सगळं. मग ते गुरुजी म्हणतात हो चला हरकत नाहीये. आता सायली ना अर्जुनला अशी डोळ्याने खुणवते, ओ जरा बाजूला येता का. मग अर्जुन पाणी प्यायच्या निमित्ताने जरा साईडला जातो. मग सायली त्याच्या मागे मागे येते आणि म्हणते काय हो, सापडलं का ते लाल गाठोडं? सापडलं ना तुम्हाला, तुम्ही मला मेसेज केला होता ना, काय आहे त्याच्यामध्ये, आता मला बघायचंय त्यात काय येते. अर्जुन म्हणतो अगं सायली, मी काही त्यात बघितलं नाही काय आहे काय नाही ते, आपण नंतर बघूयात ना घरी जाऊन. सायली म्हणते नाही नाही, मला आत्ता बघायचंय ते. अर्जुन आता मागे पुढे बघतो आणि म्हणतो आत्ता बघायचंय? सायली म्हणते हो. आणि हे दोघेही आता घराच्या बाहेर जातात. अर्जुनने ते लाल गाठोडं त्याच्या गाडीत ठेवलेलं असतं. प्रियाचा इकडे संताप होत असतो. प्रिया तिच्या रूम मध्ये बसून बडबडत असते आणि म्हणत असते सगळे आनंदात आहेत. एकीकडे ती अर्ध्या मेंदूची बाई आणि दुसरीकडे तिची पोरगी माझ्या डोक्यावर बसली आहे. मला माझं लाल गाठोडं फेकावं लागलं यांच्यामुळे. आता तिला आठवतं की ते गाठोडं तिने रस्त्यातच टाकलंय. प्रिया विचार करते अरे देवा, ते गाठोडं तर मी तिथेच टाकून आली आहे. माझं गाठोडं दुसऱ्या कोणाच्या हाती लागायच्यात मला ते उचलायला हवं. पण आता बाहेर तर किल्लेदारच नाही, सुभेदार पण माझ्यावर वॉच ठेवून असतील. मी कसं निघू यार घराच्या बाहेर. आता इकडे सायली अर्जुन घराच्या बाहेर दाखवलेत.
अर्जुन आता गाडी उघडायच्या आत म्हणजे ते गाडीचं दार उघडायच्या आत म्हणतो, हे बघ बायको, मी तुला दाखवतो ते गाठोडं, पण तुला तुझ्या लहानपणीच्या वस्तू बघितल्या किंवा काही असं आठवलं तर त्रास होतो. तुला जमेल का ते सगळं बघणं? सायली म्हणते, हे बघा, मला ना जमेल आणि तसंही मला माझ्या भीतीचा सामना आता करावाच लागेल. तुम्ही दाखवा बरं काय आहे त्यात आणि काय नाही ते. मी सगळा त्रास सहन करेल. मला बघायचंय त्यात काय आहे ते. आणि अर्जुन म्हणतो, हो बायको, मीही बघितलंय की तू नेहमी काहीतरी लहानपणाशी कनेक्ट असलं ना, की काहीतरी वस्तू जरी पाहिल्या तू, तर तुला त्रास होतो ना. बघ, तुला बघायचं तर बघ, हरकत नाहीये. तू ठरवलंयस ना आज, तर मी काही तुला अडवत नाही. आता बघा प्रेक्षकांनो, काय होतं, सायली प्रियाच्या लहानपणीच्या वस्तू बघते तेव्हा तिला काहीच त्रास होत नाही आणि आता ती ते सगळं आठवायचा प्रयत्न करते की हे तिचंच आहे का. तर बघा, ते काही तिचं नसतं. आता इकडे प्रतिमा आत्या आल्यात, दार वाजवतायत. तन्वी, ए तन्वी, दार उघड बरं. आता ही बया कसली दार उघडते, ही आधीच दात खायला लागते ती प्रतिमा आत्या बाहेर आलीये म्हणून. आता प्रतिमा आत्या पुन्हा म्हणतात, ए बाई तन्वी, अगं गुरुजी आलेत खाली, पूजा सुरू करायची आम्हाला. तरी सुद्धा प्रिया काही दार उघडत नसते. प्रतिमा आत्या म्हणतात, हे बघ, तुला यायचं तर ये, आता मी काही परत परत तुला बोलवायला येणार नाही हं. असं म्हणून ह्या प्रतिमा आत्या निघून जातात. प्रिया आता जोरात दारावर उशी फेकते आणि म्हणते, ही मालकीण असल्यासारखी आता मला ऑर्डर सोडणार आहे का, असं म्हणून स्वतःच दात खात असते. इकडे अर्जुनने ते लाल गाठोडं सायलीला दाखवलंय. सायली ते गाठोडं उघडते आणि त्यातल्या एक एक वस्तू बघायला लागते. त्यामध्ये ना लाल रंगाची टोपी आहे, कॅप आहे अशी छोटीशी, आणि एक बाहुली आहे आणि एक लाल रंगाचा फ्रॉक सुद्धा आहे. म्हणजे प्रिया जेव्हा मधुभाऊंना सापडली असेल ना, तेव्हाच्या त्या सगळ्या वस्तू त्यामध्ये आहे. पण आश्चर्य या गोष्टीचं आहे की सायली जेव्हा त्या वस्तू बघत असते तेव्हा तिला काहीच फील होत नाही, कारण त्या वस्तू तिच्या लहानपणीच्या नाहीये. बरं प्रेक्षकांनो, इथे एक गोष्ट खटकली आहे. प्रियाच्या म्हणजे लहानपणीचा जो फोटो आहे त्यामागे खरं तर प्रियाचंच नाव असायला हवं होतं. सगळ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या असत्या ना. अर्जुनला त्यामध्ये एक वॉयलेट सापडलंय, मोठ्या माणसाचं वॉयलेट, म्हणजे माणसांचं असतात ना तसं पाकिट आहे आणि ते रिकामं आहे. अर्जुन विचार करतोय, यामध्ये वॉयलेट. अर्जुन ते रिकामं पाकिट बघतो आणि म्हणतो, अगं सायली, तुझ्या गाठोड्यामध्ये रिकामं पाकिट, बाकी सगळं ठीक आहे ग, पण हे रिकामं वॉयलेट कसं काय असू शकतं. आता सायली जेव्हा त्या वस्तू बघत असते तेव्हा सायलीचा चेहरा अगदी नॉर्मल असतो आणि अर्जुन मनात विचार करतो, स्ट्रेंज, सायलीला त्या गाठोड्यातल्या वस्तू बघून त्रासच होत नाहीये. आणि लगेच त्यांनी आतमधला सीन घेतलाय या किल्लेदारांच्या घरातला. आता प्रत्येक जण आपापल्या कामात आहे. आता पूजा वगैरे झाली आहे बरं का, आणि नागराज म्हणतच असतो की अश्विन नाही आला अजून. मग रविराज म्हणतात, अरे हो ना, फोन कर बरं त्याला. नाही, तन्वीला नाहीये किंमत, पण कमीत कमी त्याला आहे, बोलव बरं त्याला नागराज. तेवढ्यात अश्विन येतो. तेव्हा नागराज म्हणतो, बरं झालं आला अश्विन, अरे तुलाच फोन करणार होतो आम्ही. अश्विनचं तोंड असं वाकडं झालेलं आहे बरं का त्याच्या आई वडिलांना बघून. नागराज म्हणतो, अरे नवमीची पूजा असते ना अश्विन, म्हणूनच तुला कॉल करत होतो. आता हे सगळेजण एकमेकांकडे बघतात. म्हणजे अश्विन आता सगळ्यांकडे बघतो आणि लगेच म्हणतो, अच्छा, म्हणूनच हे सगळे इथे आले वाटतं. सुमन आत्या म्हणतात, अरे अश्विन, तू हातपाय धुवून घेतोस का. नाही, म्हणजे मला वाटतं वहिनी, आपण पूजेला सुरुवात करूया, अजून व्हायची आहे पूजा यांची बरं का. मग प्रतिमा आत्या म्हणतात, अगं सुमन, मला काय वाटतं, अर्जुन आणि सायलीला पूजेचा मान देऊयात का आज. मग सुमन आत्या लगेच हो असं म्हणतात. पण आता सायलीला थोडंसं ऑकवर्ड वाटतं. पण त्याआधीच अश्विन येतो आणि म्हणतो, सॉरी, बट या घरातल्या पूजेला बाहेरची लोक का बसतील. रविराज भारी इन्सल्ट करतात बरं का अश्विनचा. ते म्हणतात, कारण ते सुद्धा या घरचेच मेंबर आहेत ना, म्हणून. अर्जुन, सायली, जा तुम्ही पूजा करा बरं. आता लगेच हा नागराज म्हणतो, अरे दादा, तन्वी खाली नाही आली रे अजून, पूजा करायची तर सगळे एकत्र नको का. मग या प्रतिमा आत्याला विचारते सायली, काय हो प्रतिमा आत्या, तुम्ही गेला होतात ना वर, प्रिया नाही आली अजून खाली. मग प्रतिमा आत्या म्हणतात, अगं बाई, तिने मला काही उत्तरच दिलं नाही, मी बऱ्याच वेळ दार वाजवलं होतं. मग रविराज चिडतात बरं का आणि म्हणतात, काय चाललंय तुमचं, त्या पोरीचा मूड चांगला होईपर्यंत काय आपण खोळंबून बसायचंय का पूजेसाठी. त्या पोरीला आपलीही किंमत नाही आणि पूजेचीही नाही. आता बघा ते रविराज चिडचिड करत असतात म्हणून प्रतापराव म्हणतात, रविराज जाऊ दे बरं, तू नको एवढा त्रास करून घेऊस. तन्वीच्या वागण्याचा आपण विचार करायचा नाही असं आपण ठरवलंय ना, झालं तर मग दे बरं सोडून. शेवटी सायलीला जरा जास्तीच कळवळा येतो बरं का उगाचच. सायली म्हणते, प्रतिमा त्या मी ना प्रियाला घेऊन येते, तुम्ही सुरुवात करा पूजेला. आत्या, मी आलेच प्रियाला बोलवून.
असं म्हणून सायली आता वर जाते बरं का प्रियाला बोलवायला. आता ये बात कुछ हजम नाही हुई हा प्रेक्षकांनो. आता ही प्रिया सायलीला मॅन्युप्युलेट करायचा कसा प्रयत्न करते बघा. आणि खरं तर मला अपेक्षित होतं की यावेळेला अश्विनने जायला हवं होतं, सायलीने वर जायचं काहीच काम नव्हतं. पण असो, काहीतरी आपला हा स्ट्रेच केलाय, हा शेवट एपिसोड असं म्हणायला हरकत नाही, पण छान दाखवलंय त्यांनी. तर बघा हा डायरेक्शन अतिशय उत्तम असतं प्रेक्षकांनो मालिकेचं, त्यात शंका नाहीये. सायली आता दरवाजा वाजवून म्हणते, प्रिया दार उघड, मला बोलायचंय तुझ्याशी. प्रिया आतून ओरडते, ए सायली, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. सायली बाहेरूनच म्हणत असते, हे बघ प्रिया, बाहेर काहीही ऐकू जाणार नाहीये, मी तुझ्याशी जे बोलेल ते. आपण दोघी जणी वर आहोत, त्यामुळे प्लीज दार उघड. आता प्रिया दार उघडते आणि म्हणते, ए सायली, तुला जे बोलायचंय ते बोल, तुला जे तमाशा घालायचाय ते घाल, पण मी दार उघडणार नाहीये. सायली म्हणते, हे बघ प्रिया, मी काही तमाशा घालायला आलेली नाहीये, मला फक्त तुझ्याशी बोलायचंय. मग प्रिया म्हणते, ए चल जा इथून, असं म्हणून दार उघडं ठेवते बरं का. मग सायली आतमध्ये येते डायरेक्ट आणि मग सायली तिला जाब विचारायला लागते. म्हणते, काय ग प्रिया, तुला सगळ्यांना त्रास देऊन काय मिळतं ग? अगं कितीही घोडचुका केल्यास तरी पोटात घालणारी माणसं मिळालीत तुला, आता तरी नीट, अगं जरा तरी गोडीने वागत जा प्रिया. प्रिया भारी उत्तर देते बरं का सायलीला. काय मस्त काम करते अरे प्रेक्षकांनो ही पोरगी, म्हणजे कमाल. म्हणजे जशी सायली ऍज अ हिरोईन म्हणून आपल्याला खूप आवडते, तशी प्रिया ऍज अ विलन म्हणून असली परफेक्ट आहे ना प्रेक्षकांनो, खरंच. आता बघा हा, प्रिया तिला म्हणते, असं कसं, गोडी गुलाबीने वागायचं डिपार्टमेंट तर तुझं आहे ना. अगं सायली, तुझ्याकडे कोणी बघितलं जरी ना तरी त्या माणसाला डायबिटीज होईल, पण मला नाही असं खोटं नाटं वागता येत. काय आहे ना, तू जा खाली जा आणि मग तुझी ऍक्टिंग सुरू कर. प्रतिमात्या मी हे करू का, रविराज काका मी ते करू का? सायली म्हणते, मी जाणारच आहे, पण तुला घेऊन जाणार आहे, चल. सायली आता तिचा हात ओढून तिला नेत असते. कमाले बाई सायलीची तिला ओढायची. प्रिया सायलीचा हात झटकून म्हणते, ए हात सोड हा सायली, हात सोड, तुला एकदा सांगितलं ना मी येणार नाही म्हणून. असं म्हणून प्रिया बाजूला जाते. आता त्यांनी काय केलंय प्रेक्षकांना इथून पुढे, एकीकडे प्रिया आणि सायलीचे डायलॉग आपल्याला ऐकवलेत आणि एकीकडे यांच्या सगळ्या पूजेची तयारी आणि एक आरती ऐकवली आपल्याला, दुर्गे दुर्गट भारीची. आता इकडे बघा हा, यांची तयारी दाखवली आहे, इकडे सायली प्रियाला ओरडताना दाखवली आहे. सायली म्हणते, सायली प्रियाला म्हणत असते, हे बघ प्रिया, खाली तुझ्यासाठी तुझी माणसं थांबली आहेत, ज्यांना तू कधीही आपलं मानत नाही, त्यांची इच्छा आहे की तू पूजेला यावंस. आता प्रिया म्हणते, तू वकील आहेस का ग त्यांची, चल जा, येत नाही. त्यांच्यापैकी कोणालाही वाटलं असतं तर ते आले असते मला बोलवायला, परक्या मुलीला कशाला पाठवलं असतं त्यांनी. मग सायली म्हणते, ए प्रिया, प्रतिमा त्या आल्या होत्या तुला बोलवायला, तू दार पण उघडलं नाहीस आणि त्याला उलट उत्तरं दिलीस तू. अगं स्वतःच्या आईची थोडी तरी किंमत ठेव. प्रिया टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणतात, चला चला चला, सायलीबाईचं लेक्चर चालू झालं, पण मला या लेक्चरला बसायचं नाहीये. सायली म्हणते, प्रिया मी लेक्चर नाही देते, तुला थेट सांगते हा प्रिया, चुपचाप ऐकायचं. प्रतिमा आत्याशी अशी वागलीस ना तर याद राख. आता सायली तिच्या निर्णयावर ठाम आहे की नाही, आता बघा पुढे काय होतं. आता अर्जुन इकडे खाली आरतीची तयारी दाखवली त्यांनी, रविराज आणि प्रतिमा आत्या आरतीची तयारी करत असतात, सुरुवात करतात त्या आरतीला. इकडे सायली म्हणते प्रियाला, अगं प्रिया, नशीब अफाट आहे ग तुझं, तुझ्या नशिबाने तुझे आई वडील तुला परत मिळाले, तर असं वागतेस त्यांच्याशी, दूर लोटतेस त्यांना. प्रिया म्हणते, अगे ए सायली, मला पूजेला यायचं नव्हतं म्हणून मी नाही उघडलं दार, त्यावरून तू उगाच मी आईला दूर लोटते वगैरे वगैरे, काही इतकं टोकाला जाऊ नको सायली. सायली म्हणते, हो का, मग तू जेव्हा त्यांच्या गोळ्या बदलल्यास प्रिया, त्याचं काय? अगं त्यांना तू गरम तव्यावर ढकलायला निघाली होतीस, त्याचं काय ग प्रिया? आता इथे आपल्याला पुन्हा एकदा व्हिज्युअलाइज करून दिलंय की प्रिया प्रतिमा आत्याला लोटत होती त्या दिवशी आणि सायली पोहोचली होती. सायली तिला जाब विचारते, का करतेस तू हे सगळं, काही आहे का तुझ्याकडे उत्तर? काय ग प्रिया, मला माहितीये तुला विचारलं की तू खोटी उत्तरं देणार आहेस, पण प्रिया मला सांगच आज, स्वतःच्या आईशी तू इतकं कसं ग टोकाचं वागतेस? नक्की का वागत असतेस तू असं स्वतःच्या आईशी? प्रिया मला तुझ्याकडनं उत्तर हवंय. तू तुझ्या आईला एवढं का छळत असते, का करत असते हे सगळं, कुठला राग काढत असतेस तू प्रतिमा आत्यावर? आता जेव्हा ही असं बोलते ना सायली, तेव्हा प्रियाला काही उत्तर सुचत नाही. तिला असं वाटतं सगळ्या गोष्टीला सायलीला जबाबदार धरावं, म्हणून ती सायलीला म्हणते, तुझा राग काढत असते मी माझ्या आईवर, माझ्या आईला माझ्याकडून जे जे भोगावं लागतं ना ते सगळं तुझ्यामुळे भोगावं लागतंय सायली,
तूच कारणीभूत आहेस या सगळ्याला. प्रियाचं हे उत्तर ऐकून सायलीला नवलच वाटलंय. तर खाली किल्लेदारांची आरती सुरू झालेली असते बरं का, म्हणजे होणार असते. तेव्हा सुमन म्हणते, तन्वीने निदान आरतीला तरी यायला हवं. भाऊजी मी पटकन वर जाऊन बघून येऊ का? रविराज बारीक चिडतात बरं का. आता रविराज सुमनला म्हणतात, जा ना जा, पालखी आण, मेणा आण, त्या पालखीला आणि मेण्याला नाचवा तिच्या भोवती. हवं तर तुम्ही नाचा, नाचत नाचत आणा तिला इकडे. तिला हवं ते सगळं करा. अस्मिता म्हणते, अरे रविराज काका नको ना चिडचिड करू. रविराज म्हणतात, अगं अस्मिता तुला माहित नाहीये त्या पोरीने या घरामध्ये काय काय उच्छाद मांडलाय ते. रविराजांचं जे त्यांनी मत दाखवलंय ना प्रियाच्या बाबतीत ते अगदी ठाम आहे. ते मात्र भारी वाटतंय प्रेक्षकांनो या सगळ्यामध्ये बघायला. इकडे सायलीला येतो राग. सायली आता प्रियाचा दंड धरते आणि म्हणते, काय म्हटलीस प्रिया, माझ्यामुळे? प्रिया म्हणते, हो, तुला माझ्याकडून खरं उत्तर हवं होतं ना सायली, तर ऐक. अगं या गोष्टीचा मला त्रास होतो की तू सतत पुढे पुढे करत असते. माझी आई माझ्यापेक्षा जास्ती तुझ्यावर प्रेम करते ग. सायली तिच्याकडे आश्चर्यानेच बघते बरं का. सायलीला ती म्हणते, माझी आई जराशी माझ्याशी बरं काय वागायला आली, चांगली काय वागायला लागली की लगेच तू तिथे हजर होते तिच्या तोंडासमोर आणि माझ्या आईचं सगळं लक्ष तुझ्याकडे जातं सायली. माझ्या आईला मी मिठी मारायच्या आधी तू तिथे जातेस आणि तू मिठी मारतेस. त्या दिवशी माझ्या आईचा मूड चांगला होता तर मी तिला त्या दिवशी सोनचाफ्याची फुलं देणार होते, पण तू आली आणि आधीच तिला सोनचाफ्याची फुलं देऊन गेली. नाही, तू तिथे सोनचाफ्याची फुलं घेऊन हजर होतीस ग सायली त्या दिवशी. या सगळ्याचा राग मी कोणावर काढणार? तुझ्यावरच काढणार ना मी सायली या सगळ्याचा राग. आणि तू जर लुडबुड केली नसती ना मध्ये मध्ये आतापर्यंत तर माझ्या आईचे आणि माझे चांगले संबंध असते आज. म्हणजे काही अर्थ आहे का प्रेक्षकांनो हिच्या बोलण्याला? खरं सांगा मला. म्हणजे सायली प्रतिमा आत्याशी जवळीक साधते. म्हणजे हिला माहितीये बरं का ती मुलगी आहे म्हणून प्रतिमा आत्याची, हिला मुद्दाम लांब करायचंय सायलीला प्रतिमा आत्यापासून, म्हणून ही सायलीला अशी ब्लेम करते. पण या वेळेला सायलीने मॅन्युप्युलेट होणं हे मला काही पटलं नाहीये बरं का. मुळात सायलीला माहितीये की ही प्रतिमा आत्याच्या जीवावर उठली आहे, मग सायलीने तिच्यावर कसं काय बरं असं विश्वास ठेवला? आता बघा पुढे काय होतं. आता अश्विन बर का, अश्विन जातो प्रियाची बाजू घ्यायला. रविराजांनी सॉलिड झापलंय बर का त्याला सुद्धा. अश्विन म्हणतो, अरे काका असं काय करतो? अरे तिची तब्येत ठीक नसेल म्हणून नसेल आली ती खाली आरतीला. रविराज म्हणतात, अश्विन तू तिच्यावर आंधळा विश्वास ठेवू शकतो बाबा, पण मी माझ्या घरात हे सगळं खपवून घेणार नाहीये. तिच्या आईला आली असेल तिची कीव, तिने घेतलं घरात तिला, पण मी असतो ना तिच्या जागी तर मी तेच केलं असतं जे प्रताप आणि कल्पनाने केलं. यांचं म्हणणं आहे की मी तिला घरात घेतलंच नसतं. शेवटी अर्जुन म्हणतो, हे बघ सिनियर, जाऊ दे, तू शांत हो बरं. मम्मा आत्या तुम्ही ना आरती करून घ्या, आता येईल खाली नंतर तन्वी आणि सायली. पण कमाल आहे ना प्रेक्षकांनो, अश्विनला एवढे सगळेजण बोलतात तरी त्याचे डोळे उघडत नाही. म्हणजे स्वतः त्या पोरीचा बापच म्हणतो की मला विश्वास नाहीये तिच्यावर, तरी अश्विन तिच्यावर विश्वास दाखवतोय. काय बाई प्रियानं पुण्य केलं कोणाच ठाऊक, फारच चांगला नवरा मिळाला तिला. असो. आता सायली प्रियाला म्हणते, अगं असं का बोलतेस प्रिया, तू आईच्या प्रेमात कधी वाटेकरी येत असतो का? अगं असं काय नाही, म्हणजे प्रतिमा त्या माझ्या आते सासू आहेत फक्त, तरी पण त्या आईसारखी माया करतात ग माझ्यावर, पण त्या सख्या मुलीवर प्रेम नाही का ग करणार? अगं आईच्या प्रेमामध्ये असं कसं वाटेकरी येऊ शकतो प्रिया? आता हे सगळं सायली खूपच भावनिक होऊन बोलत असते बरं का, त्यामुळे प्रिया तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव ओळखते. प्रिया म्हणते सायलीला, कारण तू आलीस ना सायली वाटेकरी म्हणून, तू माझ्या आईपासून दूर राहा सायली, तरच मी माझ्या आईवर भरभरून प्रेम करू शकेल. आता प्रिया जेव्हा असं बोलते ना तेव्हा लक्षात येतंय की ती सायलीला ओळखते आणि सायलीची दुखरी नस तिला माहितीये. म्हणजे हिला इमोशनल केलं सायलीला की ती वाटेल तसं वागू शकते प्रिया, असं काहीतरी फील होतंय प्रेक्षकांनो. आता यावरून तुम्हाला काय वाटलं ते मला नक्की सांगा. सायली मॅन्युप्युलेट झाली हेच नाही आवडलं मला, पण असो. आता पुढच्या भागात त्यांनी या गोष्टीचं लगेच क्लिअरिफिकेशन दिलंय बरं का. म्हणजे प्रियाने प्रयत्न जरी केला तरी रविराज सायलीला घेऊन येतात आणि म्हणतात, सायली आता तूच माझी मुलगी आणि हे तुझं माहेर. आता इकडे सायली आणि प्रिया एकमेकींशी बोलताय आणि इकडे यांची आरती सुरू झाली आहे. दुर्गे दुर्गट भारी ही आरती त्यांनी ऐकवली आहे प्रेक्षकांनो. कल्पनाताई, प्रतिमा त्या असे प्रत्येक जण करतायत आरती जोडी जोडी. सायली चक्क प्रियाला म्हणते, खरंच प्रिया माझ्यामुळे तू प्रतिमा त्याला त्रास देतेस, हे खरं बोलतेस तू? प्रिया म्हणते, हो खरं बोलतेय, 100% मी सांगते तुला, तू जर या घरात येणं बंद केलं ना तर मी माझ्या आईला थोडाही त्रास होऊ देणार नाही.
आता ही गोष्ट सायलीने अगदी आंधळा विश्वास ठेवून म्हणजे प्रियाची ऐकली आहे. खरं तर हे पटलेलं नाहीये प्रेक्षकांनो. आता पुन्हा एकदा इथे आरती दाखवली आणि सायलीला आता प्रतिमात्यासोबत घालवलेले सगळे क्षण आठवले. आता नकळतपणे यांच्यामध्ये एक सुरेख बॉन्ड आहे. मुळातच या दोघी मायलेकी आहेत आणि या दोघींचा स्वभाव अतिशय सारखा आहे. सायली अगदी प्रतिमात्यासारखीच आहे आणि ठामपणे निर्णय घेण्याच्या बाबतीत रविराजांसारखी आहे. खरं तर प्रेक्षकांनो, यांनी सायली आणि रविराजांचा DNA टेस्ट वगैरे करायला पाहिजे. पण असो, जेव्हा मालिका निरोप घेईल तेव्हा या सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच. आता इथे त्यांनी हा एपिसोड संपवला. सायलीला प्रतिमात्याच्या बाबतीत सगळ्या गोष्टी आठवतात आणि ती भावूक होते. पुढच्या भागामध्ये प्रिया आता या गोष्टीचा फायदा घेते. सायली या घरात येणार नाही म्हणून प्रतिमात्याचा हात ओढते आणि म्हणते, आता तुला कोण वाचवणार गो? तुझ्या सायलीची पाठ फिरली, आता तुझा सासूरवास सुरू. तेवढ्या तिथे रविराज येतात आणि म्हणतात, ये सायली, आजपासनं तू या घराचा उंबरठा ओलांडलायस ते तुझं माहेर म्हणून. तू आता या घरात माहेरवाशीण आहेस आणि ही गोष्ट ज्यांना पटत नाही ना त्यांनी खुशाल घराच्या बाहेर जावं. हा टोमणा प्रियासाठी मारलाय रविराजांनी. म्हणजे बघा, सायली इमोशनल झाली पण लगेच रविराजांनी सायलीला मुलगी म्हणून मानाचं स्थान दिलंय. त्यामुळे प्रियाचा हाही डाव फसला असं म्हणायला हरकत नाहीये प्रेक्षकांनो. आता येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये प्रियाचे वडील वगैरे दाखवतील ते असं वाटतंय तर खरी. कारण आता मैपतने तिच्या आई वडिलांचा पत्ता शोधलाय. त्यामुळे मैपतला काही आता उशीर लागणार नाहीये प्रियाच्या वडिलांपर्यंत पोहोचण्यासाठी. येणारे भाग ना प्रेक्षकांनो इंटरेस्टिंगच असतील, यात शंका नाहीये. आजचा भाग सुद्धा त्यांनी छानच दाखवलाय. बघूया पुढे काय काय घडतंय. आजचा एपिसोड आवडल्यास लाईक नक्की करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा प्रेक्षकांनो. आणि काल तुम्ही दिलेल्या लाईक्स आणि कमेंटसाठी खूप खूप थँक्यू. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.